तुम्हाला पण ऍसिडिटीचा त्रास आहे का? पण तुम्ही जेवण करण्याआधी ऍसिडिटीची गोळी घ्यायला विसरताय? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. ऍसिडिटीच्या गोळ्या जर तुम्ही जेवणाआधी नाही घेतल्या तर मग जेवणानंतर घेतल्या तर चालतात का? तर ऍसिडिटीच्या गोळ्यांमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिलं म्हणजे प्रोटॉन पंप इनहिबिटर्स आणि नंतर तुम्हाला जेल्युसिल सारखे जे सिरप्स मिळतात असे दोन टाइप्स आहेत. तर प्रोटॉन पंप इनहिबिटर्स म्हणजे ओमेप्राझोल सारखे जे टॅबलेट्स वगैरे मिळतात तर ते तुम्हाला जेवणाआधीच घेणं कंपल्सरी आहे. कारण या गोळ्या काय करतात, तुमचं जे पोटामध्ये ऍसिड प्रोडक्शन होतं ते ब्लॉक करतात आणि जेणेकरून तुमचं ऍसिड वाढत नाही आणि ऍसिडिटीचा त्रास होत नाही. जर तुम्ही ते जेवणानंतर घेतलं तर ऑलरेडी ऍसिड प्रोड्यूस झालेलं असतं, त्यामुळे या गोळ्यांचा काही उपयोग होत नाही. जेल्युसिल सारखे जे सिरप्स आहेत ते तुम्ही जेवणानंतर घेऊ शकता, कारण त्याच्यामध्ये ते तुमचं जे ऍसिड ऑलरेडी प्रोड्यूस झालेलं आहे त्याला न्यूट्रलाइज करतात, त्याला नलिफाय करतात आणि म्हणून त्याचा उपयोग होतो. सो जर तुम्ही जेवण करण्या अगोदर जर ऍसिडिटीची गोळी घेणं विसरलात तर नंतर तुम्ही जेल्युसेल सारख्या अँटासिड सिरप्स घेऊ शकता. जस्ट फॉर हार्ट्स आणि फार्मसीच्या बाईला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.